समोरच्याला गार करणारे, समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व प्रभुदास अर्थात अण्णा भुईर यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय सुरेश शेठ भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या सौभाग्यवती पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत ते आमचे मित्र निलेदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे। शंकुनाथ भोईर, सन्माननीय देवदास भोईर, धनंजय दादा भोईर, सन्माननीय आपण इथे पाहतो आदरणीय कमलाकर शेठ भोईर, कल्पेश भोईर, रुपेश भोईर या सर्व सहकार्यांचं आम्ही जानुमान अमन ब्रिगेड आणि रियांश 11 वल्लभ यांच्या वतीने प्रभुदास अण्णा आपलं, सुरेश शेठ आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। त्यांच्या समेत प्रभुदास अण्णा यांचे भाचे आतिशभाई रीडगर यांचं या ठिकाणी शुभागमन। सामना था सामनावीर शेर बुढ़ा, इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है। केस पिकले म्हणून मी नाही झालो म्हातारा, टप्प्यात आलो तर तुला दावीन सातारा। ज्याने 2 षटकार ठोकले, धावा वाढवल्या, तो रमेश तरे ठरलाय सामनाचा सामनावीर। रमेश यावा होल्ड इज गो। रमेश या सामन्याचा सामनावीर होल्ड इज गो। आणि रमेशचा गौरव इथे केला जाईल आणि रमेशला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही गजानन गाडगे साहेब महागुरु यांना इथे आमंत्रित करत आहोत। मयूर पाटील किती खुश आहेत बघा। महागुरु आपले रोहिंजनचे दमदार व्यक्तिमत्व आणि दुर्ला केला होता त्यांनी करायतना स्पर्धेमध्ये जेव्हा किरोलीची स्पर्धा झाली। चला बघा, दिलदार व्यक्तिमत्व प्रभुदास अण्णा भोईर ज्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जातात आणि अण्णांची इथे एंट्री झाल्यानंतर दमदार स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये इथे केले जात आहे। चला सामनावीर इथे देणार आहोत आपण। आता आपल्याकडे आता गर्दी जास्त झालेली आहे। महाराष्ट्र हिंद केसरी महबूब बैलाचे मालक गुलू शेख आपलंही सहर्ष स्वागत यावं। चला रमेशला सामनावीराचा किताब दिला जाईल। आदरणीय श्री गजानन गाडगे साहेब PI यांना आमची विनंती आहे की आपण किरवली क्रिकेट संघाचा अनुभवी की अनुभवाची शिदोरी, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु रमेश तरेला सामनावीर किताबाने त्याचा साहेब आपण इथे गौरव करावं। गौरव केला जात आहे। पिके शेठ बघा किती भाग्यवान आहात तुम्ही, किती तुमच्यावर खाकी वर्दी म्हटली ना कोविडच्या कालावधीमध्ये, हे खाकी वर्दीतील आपले सर्व देवदूत, ऊन वारा स्वतःचा परिवार असेल, स्वतःच्या जीवाची ज्यांनी कोविडच्या कालावधीमध्ये पर्वा न करता समाजाला शांततेचा संदेश, सुरक्षा यंत्रणेचा संदेश देऊन खऱ्या अर्थाने भारतासाठी, या राज्यासाठी सदरक्षण आहे, खल्ली ग्रहण आहे, या सर्व आमच्या खाकी वर्दीतील बांधवांनी खूप मोठं योगदान दिलं। चला या सुरेश शेठ, प्रकाश शेठ, आपण या, स्वागत आहे सर्वांचं। पिके शेठ आता DJ परू, राज भोईर, सावक त्यांच्याकडे आम्ही वळणार आहोत, परंतु आज सदर बघा जास्त वेळ घेणार नाही आम्ही। चला आमची आवाजाची परीक्षा असेल, तुमच्या आवाजाची परीक्षा होणार आहे आज। चला इथे थोडा आवाज बघा। आज पिके शेठ पाटील वल्लभ अमन ब्रिगेडी त्यांची ओळख आहे। शून्यातून विश्व निर्माण केला कसा जातो त्याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस
पी के शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या विचारधारेतून स्वर्गीय एस पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि पी के शेठना आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरता महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर आपण इथे उपस्थित आहात. पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे गजानन गाडगे साहेब PI, सचिन पवार साहेब API, विजय लकरे साहेब DCP, त्याचबरोबर सुभाष डिके साहेब API, सरदार आमचे वजेकर साहेब PSI आणि इंग्लिश साहेब. खऱ्या अर्थाने बघा इंग्लिश साहेबांचं कौतुक करावे लागेल. आज मंत्रालयामध्ये खऱ्या अर्थाने शासकीय यंत्रणेच्या दृष्टिकोनातून ते तिथे कार्यरत आहेत. इंग्लिश साहेबांसाठी आपण टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्यांना आपण शुभेच्छा देऊया. तर गाडगे साहेब आणि पवार साहेब इथे उपस्थित आहेत. साहेब आज पिकेंचा वाढदिवस आहे. केक कापून त्यांचा आपण वाढदिवस इथे साजरा करूया. पी के शेठ वाढदिवस भावाचा बार बार दिन या आहे. दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याचे एक दीपमाल तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होते. मागुरू मामा परिवार बाचा परिवार देखील आलाय. चला मामा परिवार या. झुकू 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 आगीन गाडी दुरांच्या रेगा हवेत काडी आणि पलती झाडे पाहूया. पी के शेठ या मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. चला DJ परू आपण पी के शेठ यांचं सॉन्ग त्यांच्या एकदम कडक बोली त्याची होते एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेठ. असरियल किंग मेकर. चला कॅमेऱ्यासाठी बघा आपले लाईव्ह प्रसारण GTC कॅमेरामॅन आहे ना त्यांना फक्त जागा आपण उपलब्ध करून द्यायची आहे. चला YouTube आपले लाईव्ह प्रसारण आहे. प्रेक्षकांची जास्त वेळ घेणार नाही. आम्ही लगेचच सामन्याला सुरुवात करणार आहोत. वाढदिवस आहे मित्रांनो. वेळ पण घ्यावीच लागेल प्रवीण खऱ्या अर्थाने का त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या विचारधारेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. चला पी के शेठ यांच्या ताई परिवार इथे आलेले आहेत बघा. आई आलेले आहे. सौभाग्यवती सुद्धा त्यांच्या आलेल्या आहेत. महिला सक्षमीकरण आमच्या महिला भगिनी खऱ्या अर्थाने औषण करतात. त्यांची नात बघा औषण करत आहे आणि नातीला बाबाचा आशीर्वाद असणार आहे बघा. बाबा द्या आशीर्वाद नातीला. नाथ परमेश्वराला काय करतो साकडे घालतो की पीके बाबांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभू दे. सर्व नाती परिवार इथे आलेले. सून परिवार आलेले आहेत. त्यांच्या ताई परिवार आलेले आहेत. संत जनाबाई सांगतात गाडगे साहेब की श्री जन्म म्हणून न व्हावे उदास साधू संत ऐसे केले जनी संता घरची दासी मी आखिली आणि माझी या जगात रोज जाते घरघरावे. बघा पी के शेठ पाटील यांचा वाढदिवस किती जल्लोषमध्ये साजरा इथे केला जात आहे.
बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तू जियो हजारों साल है मेरी है आरज़ू, हॅपी बर्थडे टू यू. चला या पीकेंचा वाढदिवस इथे साजरा केला जात आहे. चला पीकेंचा वाढदिवस इथे साजरा केला जात आहे. पदाधिकारी आहेत खऱ्या अर्थाने बघा उच्च पदावर असणाऱ्या सर्व आमचे सचिन पवार साहेब बघा त्यांच्या वतीने दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. इंगळे साहेब मेघनाथ मस्कार पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आपले स्वागत आहे. परेश या पण यशस पाटील कंस्ट्रक्शन आयोजक परेश पाटील आपण या स्टेजवर यायचे आहे. चेतन पाटील जगन्नाथ पाटील त्यानंतर शशिकांत सांगडे या पण सर्वांनी स्टेजवर. शरद पाटील वलप आपले मनपूर्वक स्वागत आहे. आणि सर्व क्रिकेट प्रेक्षकांना आम्ही विनंती करत आहोत सर्वांनी स्नेहबोधनाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला अभिषेक द्या शुभेच्छा. मोतीराम शेठ काथारा इथे उपस्थित आहेत. इथे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर साहेब खिडूकपाडा आपण इथे उपस्थित राहिलेले आहात. आपले स्वागत आहे. पालेश्वरी आमचे दीपक दादा उलवेकर, निलेश उलवेकर, युवा उद्योजक अजय दादा मोरावकर, उद्योजक महेश शेठ पवार आहेत, आमचे मोहन बारशे
जितेश म्हात्रे या तांडेल इथे आलेले आहे. सर्वांच्या वतीने कार्यार्थाने पालेश्वरी कमिटीच्या वतीने पीके शेठ अविनाश शेठ उलवेकर पालेश्वरी कमिटीच्या वतीने पीके शेठ यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याच्या इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. तांडेलिया मामा परिवाराचे मामाच्या गावाला आलेले आहेत बघा. या दादा स्वागत आहे सर्वांचं. विनोद शेठ चौधरी गावदेवी इंटरप्राइजेस वलवली. विनोद शेठ आपले स्वागत आहे. चला राजेश शेठ काथारा गौरी स्पोर्टचे सर्व नेवाली त्यांच्या वतीने सुद्धा इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रमोद खांदेकर यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. मोतीराम शेठ काथारा आमचे मित्र तांडेल यांच्या वतीने सुद्धा इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्व मान्यवरांचा येथे सन्मानित केला जात आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे गजानन गाडगे साहेब PI यांचा येथे सन्मान इथे केला जात आहे. खाकी वर्दी असं म्हटलं जातं की तुमचं बोलणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी आणि तुमचं जगणं म्हणजे खाकी. प्रथम निभावता तुम्ही तुमचं कर्तव्य, मग सर्व काही बाकी. असे आमचे संपूर्ण पोलीस बांधव खाकी वर्दीतील देवदूत यांचा हेतूची सन्मान केला जात आहे. नाशिरबाई शेख विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाबनजे त्यांचे संपूर्ण सहकारी ते आलेले आहेत. नाशिरबाई मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. आमचे प्रल्हाद गोंधली अर्थात पव्या मनपूर्वक आपले सरचे स्वागत आहे. यापूर्वीचे नामांकित एकेकालचे क्रिकेटर प्रल्हाद गोंधली या पणीवर आदरणीय परशुराम दादा गोंधली यांचे ते सुपुत्र आहेत. सन्मानित धनंजय दादा आमचे धनंजय दादा इथे उपस्थित आहेत बघा. खिडूकपाडा मनपूर्वक स्वागत आहे आपलं. सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. पीके शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व प्रेक्षक, खेळाडू आणि पाहुणे या सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर तुकाराम पवार साहेब इथे आलेले आहेत. ग्रीन वूड आणि फेजवनचे ते प्रतिनिधी आहेत. मनपूर्वक तुमचे स्वागत आहे. चला स्नेहभोजनाचा आस्वाद घ्या. ज्या ठिकाणी भोजन कक्ष आहे स्टेजच्या पाठीमागे तिथे जाऊन लगेचच आपण जेवण करून घ्या. चला साहेब या आपला सन्मान केला जात आहे. खाकी वर्दीतील आमचे सर्व सिलेदार इथे पाहतो. खऱ्या अर्थाने बघा की ज्यांचं जगणं म्हणजे खाकी, ज्यांचं वागणं म्हणजे खाकी आणि ज्यांचं बोलणं म्हणजे खाकी, ते काय करतात सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून प्रथम निभावतात त्यांचं सर्व काही कर्तव्य आणि नंतर मग काय बाकी. चला पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर खिडूकपाडा यांचा सन्मानित केला जात आहे. प्रकाश खैरे साहेब या पण आपला सन्मानित केला जाईल. दीपक दादा उलिवेकर आपण या आपला सन्मानित केला जाईल. चला सन्माननीय PI गजानन गाडगे साहेब आणि सन्माननीय सचिन पवार साहेब आणि विजय लगरे साहेब DCP
सुभाष ढिगे साहेब API, सरदार वजेकर PSI आणि इंगले साहेब जे राज्य सरकार शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत. आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या ऑर्गनायझर संजोग पाटील यांच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. चला प्रकाश गायकवाड साहेब इथे आलेले आहेत. दादा स्वागत आहे तुमचं. देवीचा पाडा देवदास भोईर यांना मी पाहतो. संजय पाटील आहे त्यांच्या समवेत. त्यानंतर बालाराम पाटील दीपक फर्टिलायझर कंपनीचे एम्प्लॉईज आहेत. शांततेचे प्रतीक आपले कल्पेश दादा या देवदा दादा आपला सन्मान केला जाईल. लगेच आपण सामन्याकडे वळणार आहोत. किशोर आहे तिथे किशोर पाटील. चेतन शेठ आमचे आयोजक चेतन शेठ पाटील बघा किती खुश आहेत. चंद्रकांत पाटील, नरेश पाटील, त्यानंतर आमचे प्रतीक पाटील एक शिक्षित व्यक्तिमत्व ओळख. देवदा दादा भोईर या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. अण्णांचे खास राईट हँडर म्हणून ओळखले जातात. प्रभुदास अण्णा भोईर महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि सन्मान्य महेश दादा पाटील तोंडरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. महेश दादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला शंभूनाथ भोईर शांततेचे प्रतीक शंभूनाथ भोईर खिडूपाडा. कल्पेश भोईर आहेत. रुपेश भोईर तुमचंही स्वागत आहे. त्यानंतर अण्णांचे भाचा परिवार भोपी आहे तिथे रिटगर गावचे. भोपी तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. चला या भोपी या. पण अण्णांचे भाचा परिवार अतिशय विश्वासू सहकारी या. भोपींचा सन्मान करा. परेश आपण त्यांचा सन्मान करूया. धनंजय दादा आणि त्यानंतर भोपी यांचा सन्मान इथे केला जाईल. सिनियर साहेब आपण समोर आपला सन्मान केला जाईल. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी मंडळाचे ते सदस्य आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. चला अण्णांचे भाचा परिवार भोपी रिटगर यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाणार आहे. अण्णांचे अतिशय अण्णांवर प्रेम असणारा हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. बघा स्नेह भोजनाची. चला सिन्नर साहेब या समोर आपण आणि नाशिर भाई या आपला सन्मान केला जाणार आहे. ओके नाशिर भाई या. नाशिर भाई आपला सन्मान इथे केला जाणार आहे. नाशिर भाई शेख आलेले आहेत. त्यानंतर आमचे प्रल्हाद आलेले आहेत. सन्माननीय समाजसेवक बालचंद्र दगडू सिनारे शिरवली, त्यानंतर युवा नेते राजनीत सिनारे आपले मनपूर्वक स्वागत. चला जेवणाची व्यवस्था आहे बागे स्टेजच्या. जेवण करून घ्या. प्रकाश गायकावर देवीचा पाडा आणि कृष्णा गायकावर देवीचा पाडा. जर आपण कुठे असाल तर लगेच स्टेजशी संपर्क साधावा. ज्या ठिकाणी भोजन कक्ष आहे अर्थात जेवणाची व्यवस्था PK शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने करण्यात आलेली आहे. आपण स्टेजच्या पाठीमागे लगेचच संपर्क साधावा. सन्मान्य गोमाशेठ पाटील कानपोली, निवृत्ती पाटील कानपोली यांचं आगमन झालेलं आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. भालचंद्र दादा सिनारे शिरवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान अंकुश पाटील सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या शुभास्ते केले जात आहे. आमचे केशव दादा टेंबे बघा. केशव टेंबे तुमचं कौतुक करावं लागेल. ओमकार रॉय आहेत आमचे. सर्वांची खूप मेहनत आहे संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटीची. मी पुन्हा एकदा या स्पर्धेकरता गजानन गाडगे साहेब आपण इथे उपस्थित राहिलं. पोलीस यंत्रणेमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्या सर्व सहकारी महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहे प्रभुदास अण्णा भोईर साहेब आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. देवदास पाटील कलंबोली स्टेजशी संपर्क साधावं. इथे सिरियल सिने अभिनेत्री आणि मॉडेल रोशनी म्हात्रे जरा स्नेह या भोजनाची कलाकार व्यवस्था. खऱ्या अर्थाने बघा यांचं इथे आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. चला जेवायला चला आता जेवण करण्यासाठी. बघा काम दक्ष आणि आता जेवायला सक्षम. चला ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी लगेचच प्रवीण सर्वांनी संपर्क साधावा. नक्की स्टेजच्या डाव्या बाजूला जेवणाची उत्तम व्यवस्था आहे.
चला कामाला मागरू. दक्षा. मागरू तुमचं गाणं होऊन द्या. जेवायला जायचं जायचं जेवायला एकदा. जेवायला जायचं जायचं ओ जेवायला जायचं. आणि आता रात्रभर जागल्यानंतर काय वा बुवा. सकाळी उठल्यावर कामाला जायचं वा बुवा. जायचं.